हरि ओम. योगदास जय गणेश जोशी यांनी प्रवचनांमधून सांगितलेले कथामृत क्रमांक 12. प्रत्येकजण प्रत्येक गोष्ट स्वतःसाठीच करत असतो. परोपकार म्हणजे दुसऱ्यावर उपकार करणे. स्वतःचा काहीही फायदा नसताना, स्वतःला काहीही स्वारस्य नसताना दुसऱ्यासाठी त्याच्या उपयुक्त असे काहीतरी करणे म्हणजे परोपकार होय. परोपकार हा शब्द मोठा फसवा आहे. वास्तविक कोणीही कोणासाठी कधीही काहीही करत नसतो. प्रत्येकजण प्रत्येक गोष्ट स्वतःसाठीच करत असतो. प्रत्येकजण स्वार्थीच असतो. परंतु परोपकाराचा भास मात्र निर्माण केला जातो. राजकारणी जितक्या उंच कंठर्वाने सांगतील की तळागाळातील जनतेच्या कल्याणासाठी टिंब टिंब टिंब, तितके ते उत्तम अभिनय करत आहेत असे खुशाल समजावे. त्यांना तळागाळातील जनतेशी काहीही कर्तव्य नसते. त्यांना फक्त निवडून यायचे असते. तळागाळातील जनता खरंच पूर्ण सुधारली तर त्यांची मोठी पंचाईत होईल याची त्यांना पक्की जाणीव असते. तळ हा नेहमीच गाळातच राहिला पाहिजे याची त्यांना चांगली जाण असते. त्यावरच त्यांचे राजकारण चालणार असते. एकदा एका नदीकिनारी एक साधू योगसाधना करत होता. इतक्यात त्या नदीमध्ये पोहणारा एक मुलगा बुडू लागला. त्याच्या नाकातोंडात पाणी शिरू लागले. पाण्यात बुडून जीव जाणार या जाणीवेने तो भीतीने घाबरून ओरडू लागला. त्याचा आरडाओरडा ऐकून आजूबाजूचे लोक धावून आले. परंतु त्याआधीच त्या साधूने पाण्यात उडी मारून त्या मुलाला नदीकिनारी सुखरूप आणून ठेवले. त्या मुलाचे प्राण वाचले होते. त्यामुळे त्या मुलाचे आईवडील त्या साधूच्या पाया पडू लागले. साधूचे आभार मानू लागले. साधूच्या रूपाने देवदूतच त्यांना लाभला असे म्हणू लागले. साधूचे त्यांच्यावर फार उपकार झाले आहेत असे ते म्हणू लागले. उपकार हा शब्द ऐकून साधू सावध झाला, जागा झाला. तो म्हणाला, आभार मानायचेच झाले तर परमात्म्याचे माना. तुमच्यावर उपकार त्या परमात्म्याचे झाले आहेत, माझे नव्हे. कारण मी त्या मुलाला वाचवले ते केवळ माझ्यासाठी, माझ्या स्वार्थामुळे. यात मी माझ्यावरच उपकार केले आहेत. त्या मुलाला पोहताना पाण्यातून मी वाचवला कारण मला पोहता येत होते. तो बुडणार याची मला जाणीव झाली आणि म्हणून मी त्याला माझ्या स्वार्थासाठी वाचवला. कारण समजा मी पाण्यात उडी मारली नसती आणि तो मुलगा दुर्दैवाने मेला असता तर आयुष्यभर याची बोच मला लागली असती की मला पोहता येत असून मी त्या ठिकाणी उपस्थित असून त्याला वाचवला नाही. ही बोच मला माझे जीवन जगणे अशक्य करून टाकणारी ठरली असती. आयुष्यभर माझे मन मला खात राहिले असते. माझे पुढील जीवन जगणे सुकर व्हावे यासाठी, माझ्या स्वार्थासाठीच मी त्याला वाचवला. तेव्हा माझे उपकार कोणावरही झालेले नाहीत. माझे माझ्यावरच उपकार झाले आहेत. हरि ओम.